परिचय प्रस्तुत केला, त्यामध्ये एक दोन गोष्टींचा उल्लेख मला समाविष्ट करावा असं वाटतो. तो मोह मी टाळू शकत नाही. आपल्याला सगळं माहिती आहे त्यांचा रामेश्वरम या ठिकाणी जन्म झाला, कुठल्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण घेतलं आणि भारताचं नाव इतक्या उंचीवरती नेऊन ठेवलं. पण ते आपल्या समाजाला विसरले नाहीत. समाजनिष्ठा ज्याला आपण म्हणतो, त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला फक्त देतो. पहिलं उदाहरण आहे हैदराबादच्या अत्यंत सुप्रसिद्ध असे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राजू यांच्याबरोबर 90च्या दशकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी एक स्टेंट विकसित केलं. आपल्याला माहिती आहे स्टेंटचा वापर हा हृदयातील धमन्या जर संकुचित झाल्या असतील, त्यामध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर त्या पुन्हा पूर्ववत करण्यासाठी म्हणून स्टेंटचा वापर केला जातो. आणि कलाम राजू स्टेंट, आणि हे नुसतं विकसित केलं असं नाही, तर ते कमी किमतीमध्ये रुग्णांना उपलब्ध होईल याची व्यवस्था त्यांनी बघितली. ही पहिली गोष्ट. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचे एक ऑर्थोपेडिक सर्जन मित्र होते आणि त्यांच्याकडे सहज ते भेटायला गेले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की लहान लहान मुलं पोलिओग्रस्त आहेत किंवा अपंग आहेत, अशी मुलं अत्यंत जड अशा प्रकारच्या कुबड्या घेऊन येत आहेत, त्यांना त्रास होत आहेत. आणि हे कुठंतरी कलामांना पाहवलं नाही. अत्यंत संवेदनशील असा माणूस आहे. आणि नुकत्याच शोध लागलेल्या कार्बन नावाच्या एका पदार्थापासून, जो वजनाला अत्यंत हलका आहे, त्याच्यापासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्याला आम्ही मिसाईल मॅन असं म्हणतो, त्यांनी कार्बन कॅलिपर्स तयार केल्या. अत्यंत हलक्या वजनाने अशा कॅलिपर्स, आणि ते मुलांना दिल्या. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर मला वाटतं त्यांना जे समाधान मिळालं ते भारतरत्न मिळाल्यानंतर सुद्धा मिळालं नसेल कदाचित. तर या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मला सुरुवातीला सांगाव्याशा वाटतात. कारण वाचन म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नव्हे, तर माणसाला समाज सुद्धा कळला पाहिजे. त्याकडे मी नंतर येणारच आहे. आपल्याला माहिती आहे की कलामांनी 25हून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांचं अत्यंत गाजलेलं भाषण 2015 साली IIT हैदराबाद या ठिकाणी त्यांनी दिलं. आणि त्यांनी सांगितलं की मला भारतासाठी 3 स्वप्न प्रत्यक्षात आणायची आहेत. त्यांचं पहिलं स्वप्न होतं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे फक्त भारत स्वायत्त आहे, भारत स्वतंत्र आहे, भारतामध्ये लोकशाही आहे इतकंच नाही. त्यांनी पूर्ण इतिहासाचा मागोवा घेतला आणि त्यांनी पाहिलं की भारतावरती हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या आक्रमकांनी आक्रमणं केली, पण भारताने आतापर्यंत इतर कुठल्याही राज्यांवरती, इतर कुठल्याही राज्याच्या स्वायत्ततेवरती घाला कधीही घातलेला नाहीये. स्वातंत्र्याचा हा दुहेरी अर्थ कलामांना अभिप्रेत होता. म्हणजे भारत स्वतंत्र आहे, भारत स्वायत्त आहे, भारतीय राज्यघटना अत्यंत उच्चस्थानी शीर्षस्थानी आहे, हे एका बाजूला, आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य, दुसऱ्याची स्वायत्तता, त्याचा आदर राखणं हे दुसऱ्या बाजूला. हे पहिलं स्वप्न कलामांनी बघितलं होतं. दुसरं स्वप्न कलामांनी पाहिलं ते विकासाचं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलंय ते अद्वितीय अशा स्वरूपाचं आहे. त्याचं अनुकरण कोणीही करू शकणार नाहीये. त्याच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न आपण तुमच्या वयासारखी माणसं करू शकतात, पण त्यांच्या पुढे जाणं फार अवघड काम आहे. आणि फक्त विज्ञानच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारतानं अग्रेसर राहावं आणि भारताचा विकास व्हावा, हे त्यांचं दुसरं स्वप्न होतं. आणि ते प्रत्यक्षात आणणं आता आपली जबाबदारी आहे. तिसरं स्वप्न त्यांनी जे पाहिलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची प्रतिमा ही चांगलीच असली पाहिजे. इंडिया मस्ट स्टँड अप टू द वर्ल्ड असं ते म्हणतात मुद्दाम. आणि हे मला वाटतं की शिक्षकांचा हा फार मोठा सन्मान आहे. एक राष्ट्रपती, एक जगदविख्यात वैज्ञानिक राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर, वैज्ञानिक म्हणून त्यांनी काम थांबवल्यानंतर शिक्षक होतो. मला वाटतं हा समस्त शिक्षकांचा बहुमान आहे, समस्त शिक्षकांचा सन्मान आहे. आता सरांनी सांगितलं की वर्गात शिकवत असताना, प्रबोधन करीत असताना, अध्यापन करीत असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आम्ही इंग्रजीमध्ये याला डेथ इन हार्नेस असं म्हणतो. म्हणजे कुठेतरी आपलं ICU मध्ये खितपत पडलेला आहे, केअर टेकर्स वैतागून गेलेले आहेत, कधी एकदा हा माणूस जातो, अशी अवस्था न येता या माणसाला कार्यरत असताना मरण आलं हे सर्वात चांगलं मरण असतं असं मला वाटतं. प्रास्ताविक परत थोडंसं बोललो. मला वाटतं ज्यावेळेला आपण वाचनाचा विचार करतो, वाचन प्रक्रियेचा विचार करतो आणि वाचन ध्यासाचा ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला आपण भाषा या संकल्पनेकडे थोडंसं चिकित्सक बुद्धीनं बघितलं पाहिजे. भाषेची सुरुवात कशी झाली या सगळ्या खोलामध्ये मी शिरणार नाही. गमतीदार किस्सा
भाषाशास्त्रज्ञांनी बऱ्याच वेळेला मांडलेलं आहे की शेकडो वर्षांपूर्वी या पृथ्वी तळावरती एकच भाषा बोलली जायची. मी तसा सोलापूरचा नाही आहे, 19 वर्षांपूर्वी सोलापूरला आलो. मी लातूरचा आहे आणि सोलापूरमध्ये अर्धा डझनहून अधिक भाषा बोलल्या जातात हे मला आल्यानंतर कळलं. आणि 99 साली वर्गामध्ये माझ्या कानावरती जे पहिलं मराठी वाक्य पडलं विद्यार्थ्यांच्याकडून ते होतं, त्यानं असं करू लागलाय. मी पुष्कळात पडलो कारण मी मराठवाड्यातला. आणि हे नेमकं काय आहे, वाक्यरचना शास्त्र काय आहे याच्यामध्ये, ही सुरावट कुठली आहे. आणि काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की त्यानं असं करू लागलाय याचं गुपित आवा हिंग मांडली कथानं याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणजे कन्नड वाक्यरचना, कन्नड सुरावट आणि भाषा मात्र मराठी. सांगायचा मुद्दा हा की पृथ्वी तलावरती कैक हजार वर्षांपूर्वी अशी एक दंतकथा आहे आणि ती विनोदी स्वरूपाची आहे. एकच भाषा बोलली जायची, सगळी माणसं एकत्र आली ऑन वन फाईन संडे मॉर्निंग, जसं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि त्यांनी ठरवलं की एक उंच असा मनोरा बांधायचा जो स्वर्गापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे स्वर्गारोहण करणं यासाठी पुष्पक विमानाची काही आवश्यकता नाहीये. मनोरा बांधला की आपण थेट स्वर्गामध्ये जाऊ शकतो. भाषा एकच होती, सगळे लोक एकत्र आले. आता वरती देवाला लगेच कळलं, त्या काळी काही भिंतानी संदेश वगैरे होते काय आपल्याला माहित नाही, पण देवाला कळल्यानंतर त्याला चिंता वाटायला लागली की सगळीच माणसं खाली पृथ्वी तलावरची वरती माणसं जर वर यायला लागली तर स्वर्गाचं काही खरं नाहीये. म्हणून त्यांनी एक दूत पाठवला आणि त्या दूताला सांगितलं त्याला काय करायचं ते. तो दूत आला पृथ्वी तलावरती आणि सगळ्या माणसांच्या कानामध्ये तो काहीतरी कुजबुजला आणि माणसं वेगवेगळी भाषा बोलायला लागली आणि मनोरा बांधण्याचं कार्य स्थगित झालं. असा एक सिद्धांत भाषाशास्त्रज्ञांनी मांडून ठेवलेला आहे. हा विनोदी भाग जरी सोडला तरी आपल्याला माहिती आहे की भाषा ही जी संकल्पना आहे याचा विचार आपण सुरुवातीला नेमकं काय झालं, बोलीभाषा अस्तित्वात आली, आपण वाचनाशी संबंधित बोलतो आहोत आणि त्याच्यामुळे मला वाटतं भाषा समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपण बोलायला लागलो भाषा. सुरुवातीला आपण लिहित नव्हतो भाषा, म्हणजे वाचनाचा प्रश्न नव्हता. तुम्ही बघा पाश्चिमात्य देशांमध्ये एखाद्या विद्वान माणसाचं आपल्याला जर वर्णन करायचं असेल तर तिकडे ते लोक काय म्हणतात, ही इज अ वेल रेड पर्सन. चांगलं वाचन त्यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये वेगळं आहे वर्णन. एखाद्या विद्वानाचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल तर ती व्यक्ती बहुश्रुत आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आपला भार जो आहे सगळा तो ऐकण्यावरती आहे. पण ऐकणं हे शेवटी वाचनाच्या माध्यमातूनच सिद्ध होत असतं हे आपल्याला माहिती आहे. शेवटी आपण तिथेच वळतोय. मग सुरुवातीला लोक बोलायला लागले. मी वर्गामध्ये सांगतो बऱ्याच वेळेला की आपण जे बोलतोय, म्हणजे या घडीला मी बोलतोय तुमच्या समोर आणि या माझ्या बोलीचा, जसं प्रत्येक गोष्टीचा काही कच्चा माल असतो. आता हे लाकडापासून बनलंय, इमारत दगडविटांपासून बनली. आता मी जे बोलतोय त्याचा कच्चा माल काय, मग वर्गात उत्तर यायला लागतात. काही म्हणतात की शब्द आहेत, काही म्हणतात की विचार आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडे जर आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण ज्या वेळेला श्वास बाहेर फेकतो, आपला उच्छ्वास जो आहे त्यातनं बोली निर्माण झालेली आहे. स्पीच इज अ व्हेरी मिनिंगफुल मॉडिफिकेशन ऑफ एक्झलेशन, कार्बन डायऑक्साईड. आणि म्हणूनच माणसाला देवानं 2 डोळे दिले, 2 कान दिले, पण जीभ मात्र एकच दिली. कमीत कमी बोलावं आणि जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यानंतर आपण बघतो की लिपी अस्तित्वात आली. पण हे सगळं एका रात्रीत घडलंय का? अजिबात नाही. आता वाचन प्रक्रिया आणि आपला इतिहास आणि एकूणच जागतिक स्तरावरती काय नाटकीय घडामोडी झाल्या याचा कुठेतरी मी सहसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर बघितलं की मुद्रण कला अस्तित्वात आली आणि आपल्याला माहिती आहे मुद्रण कला आणि मुद्रण कलेचा आविष्कार ज्याने केला तो जर्मनीचा गुटेनबर्ग. आणि 15व्या शतकामध्ये त्यांनी मुद्रण कला अस्तित्वात आणली आणि पहिलं पुस्तक जे होतं जे वाचलं गेलं पण मर्यादित प्रमाणातील लोकांकडून वाचलं गेलं, आपल्याला माहिती आहे, आपण त्या मुद्द्याकडे पुढे येणार आहोत, ते बायबल होतं. त्याला गुटेनबर्ग बायबल असं म्हणतात. 42 ओळी एका पानावरती बसवून त्यानं हे पुस्तक तयार केलं. पण गंमत अशी आहे की पुस्तक छापून झालं पण वाचायचा अधिकार सगळ्यांना नव्हता. आपण पुन्हा एकदा वाचन प्रक्रियेकडे वळतोय आणि आपल्या लक्षात येईल की ख्रिस्त धर्मामध्ये वाचनाचा अधिकार जो की आपल्याकडे पण होता, भारताकडे पण आपण येणार आहोत नंतर. ख्रिस्त धर्मामध्ये फक्त रोमन चर्चला हा अधिकार आहे. चर्चनी धर्मग्रंथाचं वाचन करावं, त्याचा अर्थ सांगावा आणि इतरांनी फक्त ते ऐकून घ्यावं. भारतीय संस्कृतीमध्ये पण हेच घडलेलं आहे. आणि जर्मनीमधला मार्टिन लुथर किंग
हा काही शांत बसला नाही. आणि त्याला माहिती होतं की बायबल आपण वाचलंच पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला इथं क्रांती घडवून आणायची आहे. बायबल वाचण्याचा अधिकार सर्वांचाच आहे, सर्वसामान्यांना सुद्धा तो अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून पहिलं काम आपण बघतो मार्टिन लुथर किंगनं जे केलंय ते बायबल वाचनाचं आणि बायबलचा जे की मूळ हिब्रू भाषेमध्ये होतं त्याचा जर्मन भाषेमध्ये त्यांना अनुवाद केला. वाचन प्रक्रिया आणि आपण एका मोठ्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या दिशेने जातो, त्याला आपण पुनरुत्थापन कालखंड म्हणतो, ज्याला मी इंग्रजीमध्ये रेनेसान्स म्हणतो. पुनरुज्जीवन कालखंड, मध्ययुगीन कालखंड संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास काय, 500 वर्ष, आणि त्याला डार्क एज असं म्हणतात. त्या काळामध्ये फारसं काही चांगलं घडलंच नाही या पृथ्वीवर. आणि शेवटी आपल्या लक्षात येतं की पहिली क्रांती, पहिला बंड जो केला तो मार्टिन लुथर किंगनं केला आणि त्यानं बायबलचा अनुवाद केला. यासाठी त्याला शिक्षा पण झालेली आहे. पण यातनं झालं काय की नवीन धर्माची स्थापना झाली आणि पुनरुत्थापन कालखंडामध्ये एक नवं जग समोर येत होतं. याचं कारण असं की लोकांच्या लक्षात आलं की युरोप हे विश्व नाहीये. युरोपमधल्या लोकांच्या विषयी आपण बोलतोय, पण युरोपमधनं लोक बाहेर पडायला लागले आणि ते आशिया खंडाकडे पोहोचले, अमेरिकेकडे गेले. हळूहळू तुम्ही बघा पुनरुत्थापन कालखंडाचा इतिहास जर काढून बघितला आपल्या लक्षात येतं की हे सगळे बदल घडत गेले. त्याचं कारण काय? त्याचं कारण वाचन प्रक्रिया हीच आहे, असा निष्कर्ष मी काढतो इथे. आणि आपल्याला माहिती आहे की या पुनरुत्थापन कालखंडामध्ये नवविज्ञान सुद्धा प्रस्थापित व्हायला लागलं. आता हे विज्ञान कुठल्या माध्यमातून प्रस्थापित होत होतं आपल्याला माहिती आहे. कोपर्निकसनं काय सांगितलं, तुम्ही जर बायबल काढून बघितलं, बायबल वाचलं पाहिजे. आणि मी ज्यावेळेला MA ला होतो माझे आय वॉज व्हेरी लकी इन माय टीचर्स. हे माझे विद्यार्थी असं माझ्या बाबतीत म्हणू शकतात आणि मला माहिती नाही, पण मला जे शिक्षक लाभले त्यांचा आतापर्यंत मला लाभ होतोय. मी लाभार्थी असं म्हणायला काही हरकत नाही. बायबल मध्ये असं सांगितलेलं आहे की द अर्थ इज ॲट द सेंटर अँड ऑल दी अदर प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड इट. असं एक काहीतरी खोटं नाटक बायबलमध्ये सांगण्यात आलं. कोपर्निकसला प्रश्न पडला आणि मी वाचनाच्या प्रकाराकडे पुढे येणारच आहे की फक्त ग्रंथ वाचून भागत नाही आहे. इतिहास तुम्ही काढून बघितला की प्रत्येकानं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वाचन केलं. कोपर्निकसनं पाहिलं की बायबलमध्ये सगळं खोटं सांगितलेलं आहे, अवैज्ञानिक आहे, विज्ञानाच्या विरुद्ध आहे, मूर्खपणाचं आहे. आणि त्याला सांगावं लागलं मर्यादित प्रमाणामध्ये की बाबांनो हे खरं नाही आहे. सूर्य हा केंद्रस्थानी आहे, ही सूर्यमाला आहे. पण त्याला मोकळेपणानं हे सांगता आलं नाही. ते काम करण्यासाठी गॅलिलिओचा जन्म झाला. आणि गॅलिलिओनं सांगितलं की सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि दिस इज सोलर सिस्टम. आणि सुरुवातीला लोकांना कळलं मग हे, आणि लगेच मग काय व्हायचा तो परिणाम झाला, त्याला धर्म बहिष्कृत करण्यात आला. आणि गंमत सांगतो तुम्हाला, आत्ता 10 वर्षांपूर्वी गॅलिलिओला पुन्हा धर्मामध्ये समाविष्ट करून घेतलंय म्हणे. म्हणजे आता गॅलिलिओ तर गेला, स्वर्गस्थ झाला, त्याच्या आत्म्याला पुन्हा धर्मामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. हा एक विनोद आहे आंतरराष्ट्रीय स्तराचा. आपण पुन्हा एकदा बघू की नवं जग आलं, नवं विज्ञान आलं, नवं साहित्य पण पुढे आलं. कारण मुद्रणकला अस्तित्वात आली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं छापली गेली. आणि आपल्याला माहिती आहे की सन 1719 साली इंग्रजीतली पहिली कादंबरी आली. आता त्याविषयी भरपूर वाद आहेत. कोण म्हणतं सॅम्युअल रिचर्डसन आहे पहिला कादंबरीकार, कोण म्हणतं हेनरी फिल्डिंग आहे. पण मला वाटतं की डॅनियल डिफो नावाचा एक पत्रकार होता इंग्लंडमधला, त्यानं 1719 मध्ये पहिली कादंबरी प्रकाशित केली. तिचं नाव आहे रॉबिन्सन क्रुसो. यावर चित्रपट सुद्धा बनलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नवं साहित्य, ज्याला आपण मानवीय शास्त्र म्हणतो, धर्मग्रंथ बाजूला राहिले. म्हणजे पूर्वीच्या काळी धर्मग्रंथाला अधिक महत्त्व आपण देत होतो, पण त्यानंतर माणूस केंद्रस्थानी ठेवून लिखाणाला सुरुवात झाली, अभिव्यक्तीला सुरुवात झाली आणि हे वाचन पुढे पुढे जायला लागलं. आणि हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की पुढे भारताचा कुठेतरी याला संबंध येणार आहे. म्हणजे 19व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी भारतीय समाजाचं वाचन करून त्यांच्या लक्षात आलं की एक मोठा वर्ग आहे जो अधिकारापासून वंचित आहे, कसल्याही सोयी सुविधा त्यांना नाही आहेत, ज्यांचं जीणं अत्यंत लाजीरवाणं अशा प्रकारचं आहे, ज्यांना कोणी स्पर्श सुद्धा करत नाहीये. अशा समाजाचं वाचन महात्मा फुलेंनी केलं, राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि डॉक्टर आंबेडकरांनी. आपण आत्ताच त्या ग्रंथाची पूजा केली, संविधानाची निर्मिती केली. आणि हे मला वाटतं की दिस इज कॉल्ड सोशल रीडिंग. आणि हे समाज वाचन जे आहे हे कुठेतरी सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम या लोकांनी केलं. आणि हे सगळं आलं ते पाश्चिमात्य देशांकडून आपल्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून वाचन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यानंतर मी एक आणखी छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की निसर्ग वाचन जे आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि त्याला किती महत्त्वाची भूमिका बजावली. मला सांगा, किती लोक सफरचंदाच्या झाडाखाली आतापर्यंत पोहोचले असतील, त्यांनी आराम केला असेल, झोपले असतील, सगळ्यांच्या अंगावरती सफरचंद तुटून पडले असतील, पण फक्त न्यूटन जर सोडला तर बाकी कोणालाही नाही वाटलं की बाबा सफरचंद माझ्या अंगावरती कसं काय पडलं, ते ढगात का केलं नाही परत. हा प्रश्न कोणाला पडला तर तो न्यूटनला पडला. आणि न्यूटनला हा सिद्धांत मांडला की आपल्या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे आणि त्यामुळे झाडावर न पडलेलं फळ हे माझ्याच अंगावरती पडतं, ते काही बरं ढगात झाडात नाही आहे. याला म्हणतात निसर्ग वाचन. आणि यातनं पुढे क्रांती झाली आपल्याला माहिती आहे. म्हणजे वाचनाच्या वेगवेगळ्या तऱ्हा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करतो आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक अत्यंत महत्त्वाचं वाचन ज्याला म्हणतो आपण, त्याला आत्मवाचन, सेल्फ रिअलायझेशन ज्याला म्हणतो आपण. हे बुद्धापासून महावीरापासून ते आतापर्यंत केप कोमोरेलला जाऊन तपश्चर्या करणाऱ्या स्वामी विवेकानंदांपर्यंत आपण पाहू शकतो. आणि मला वाटतं ॲरिस्टॉटलने या बाबतीमध्ये एक फार सुंदर असा सिद्धांत मांडला की जगामध्ये वस्तू असेल किंवा जीव असेल, प्रत्येक वस्तू आणि जीवाच्या निर्मितीसाठी 4 कारणं असतात. ॲरिस्टॉटल्स थिअरी ऑफ कॉजेस असं त्याला म्हणतात. तर पहिलं कॉज कुठलं आहे तर कुठल्याही वस्तूचं किंवा जीवाचं एक स्वरूप असतं. इट इज कॉल्ड फॉर्मल कॉज. म्हणजे समजा एखादा कुंभार आहे आणि तो मातीचं मडकं घडवायला लागलाय, त्याच्या डोक्यामध्ये आधी मडकं येते आणि त्याच्या डोक्यामध्ये असलेल्या त्या मडक्याच्या स्वरूपाचं अनुकरण तो करतोय आणि त्यातनं मग तो वस्तू निर्माण करणार. दिस इज कॉल्ड फॉर्मल कॉज. आणि हे मडकं तयार करण्यासाठी त्याला माती लागणार आहे, पाणी लागणार आहे, आणखी काही रसायन लागणार आहे. आणि हे झालं भौतिक कारण. आणि त्यानंतरचं कारण जे आहे तो स्वतः कुंभारच आहे. ते कृतीवाचक कारण आहे. वस्तू निर्माण होण्यासाठी किंवा एखादा जीव निर्माण होण्यासाठी कोणीतरी जबाबदार असतं. एक काहीतरी स्रोत आहे, त्यातनं ही व्यक्ती किंवा वस्तू बाहेर येते. आणि सर्वात शेवटचं कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. म्हणजे तो सिद्धार्थ असेल, महावीर असतील, विवेकानंद असतील, किंवा मला वाटतं आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडला पाहिजे. ऑन वन फाईन संडे मॉर्निंग आय शुड कम टू अ रिअलायझेशन हू एम आय, म्हणजे मी कोण आहे. आणि शेवटचं कारण जे आहे अरिस्टॉटल असं सांगतो, इट इज द फायनल कॉज. त्याला दुसरा शब्द सुचला नाही आणि म्हणून त्यांनी सांगून टाकलं की हे अंतिम कारण आहे. आता माझ्या अस्तित्वाचं अंतिम कारण काय आहे, हे आत्मवाचनाचा एक प्रकार आहे. आपल्याला कळलं पाहिजे मी कोण आहे. आणि यासाठी लोकांना पूर्वीच्या काळामध्ये लोक जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वगैरे जायचे. आता निसर्ग कुठे उरलेला आहे, जंगलं उरलेली नाहीये. आणि म्हणून पुस्तक वाचणं जास्त गरजेचं आहे. मला वाटतं की शेक्सपियर जर वाचला आपण तर पुन्हा काहीतरी वेगळं आपल्याला आत्मा साक्षात्कार घडवून आणायचं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण तो मुळासकट आपल्याला व्यवस्थित वाचता आला पाहिजे. आणि यासाठी मग आपण पाहतो की या सगळ्या लोकांनी आपलं स्वत्व काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर मी जे काही थोडंसं वाचन केलेलं आहे त्याकडे वळण्याचा माझा प्रयत्न आहे. मी ज्यावेळेला 5वी-6वीला असेल आणि काही आजारपणामुळे 2-3 दिवस मी घरीच होतो आणि माझ्या मोठ्या भावाने मला एक पुस्तक दिलं, अप्रतिम पुस्तक. आणि ते आत्मचरित्र होतं हेनरी शॅरिये नावाच्या एका फ्रेंच माणसाचं. या माणसाने अत्यंत किरकोळ गुन्हा केला होता. खरं तर त्याने गुन्हा केलाच नव्हता. त्याच्यावरती आरोप झाला की त्याने माणसाचा वध केला. मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. आणि तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल, पॅपिलॉन हे त्याचं नाव आहे. हेनरी शॅरिये फ्रान्समधला माणूस आहे आणि पॅपिलॉन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक मी सलग 3 दिवस वाचलं आणि 4थ्या दिवशी मी ठणठणीत बरा झालो. कोणीतरी असं म्हटलं आहे की बुक्स आर पोर्टेबल मॅजिक. म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पॅपिलॉन आहे. हेमिंग्वेची कादंबरी आहे दी ओल्ड मॅन ॲट द सी नावाची. आणि आपण पाहतो या कादंबरीमध्ये सँटियागो नावाचा एक कोळी आहे. त्याचा अनुवाद केला पु ल देशपांड्यांनी. त्याबद्दल बरेच वाद आहेत, प्रवाद आहेत. एका कोळीयाने असं त्या कादंबरीचा अनुवाद त्यांनी शीर्षक दिलं त्याला पु ल देशपांड्यांच्या बाबतीमध्ये. काही जणांनी असं म्हटलं की नाही अनुवाद एवढा खास झालेला नाही, त्यात आपल्याला शिरायचं नाही. पण आपल्याला माहिती आहे की या कादंबरीचा नायक म्हातारा माणूस आहे, वृद्ध आहे, 70 ओलांडलेला माणूस आहे. आणि कितीतरी वर्ष झाले
तो मासे पकडण्यासाठी जातोय. क्युबामधल्या एका छोट्याशा खेड्यातल्या एका म्हाताऱ्याची कथा आहे आणि त्याच्यावर एक छोटासा मुलगा आहे मॅनोलिन नावाचा. आणि मग बऱ्याच कालावधीनंतर, बरंच समुद्राच्या आत गेल्यानंतर त्याला एक मासा सापडतो जो की त्याच्या होडी इतकाच लांब आणि रुंद आहे. कसा बसा तो मासा तो त्या होडीला बांधतो आणि तिथनं त्याचा प्रवास सुरू होतो परत समुद्राच्या किनाऱ्याकडे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यावरती शार्क माशांनी हल्ला चढवलेला आहे. आणि शेवटी ज्यावेळेला तो समुद्राच्या किनारी येतो तो अत्यंत थकलेला आहे, कारण त्याला 3-4 दिवस हा झगडा चालू ठेवावा लागलाय. आणि कसं बसं त्याने केलेली शिकार तो पकडून इकडे समुद्राच्या किनारी येऊन पोहोचलाय. त्या माशाचा फक्त सापळा राहिलेला असतो. आता अर्नेस्ट हेमिंग्वे नावाचा एक अत्यंत गाजलेला अमेरिकन लेखक आहे हा. आणि शालेय स्तरावरती ज्या माणसानं एवढं काही काम केलं लेखनाचं आणि इतकी मेहनत केली लेखनावरती की त्याच्या कादंबऱ्या आणि कथा तुम्ही वाचायला लागलात की त्याच्यातलं ओघ आपल्याला दिसायला लागतं. पण त्यामागे एक फार मोठी साधन आहे, फार मोठी तपश्चर्या आहे. आणि अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणजे एक वादळ होतं. तो शिकारी होता, तो प्युजलिस्ट होता, त्याला आपण हस्तयोद्धा असं म्हणतो, मुष्टियोद्धा नाही. आणि तो पर्वतारोही पण होता. आणि वेगवेगळ्या या सगळ्या घटनांचा त्याच्या लिखाणावरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे. आता ही वरवरची कादंबरी जर तुम्ही बघितली, खरं तर दिस इज अन ॲलिगरी, ज्याला आपण रूपक कथा असं म्हणतो. हा मासेमार जो आहे, हा कोळी जो आहे, हा खरं तर लेखक स्वतःच आहे. आणि कुठेतरी तो खोल समुद्रामध्ये शिकार करायला जातो, म्हणजे मासा पकडायला जातो. म्हणजे काय की तो साहित्य निर्मिती करायचा प्रयत्न करतोय. वाङ्मयीन कृती निर्माण करणं हे किती अवघड काम आहे आपल्याला माहिती आहे. एरवी आम्ही वर्गामध्ये वाङ्मयावरती भरपूर बोलतो आणि समोर विद्यार्थी कसे असतात आम्हाला माहिती आहे. बऱ्याच वेळेला शिक्षक काय बोलतो ते विद्यार्थ्यांना कळत नाही. निदा फाजली नावाचे एक शायर आहेत, ते असं म्हणतात की कभी कभी यूं ही हमने अपने जी को बहलाया है. म्हणजे बघा, निदा फाजली स्वतः प्राध्यापक होते बघा, आणि त्यांना माहिती आहे काय अवस्था आहे प्राध्यापकाची आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची. की कभी कभी यूं ही हमने अपने जी को बहलाया है, जिन बातों को खुद नहीं समझे औरों को समझाया है. अशी बहुतेक शिक्षकांची आणि प्राध्यापकांची अवस्था आहे. आणि मग आमच्या संवाद प्रक्रियेमध्ये फार सुंदर शेर एका शायरांनी सांगितला की अपना कहा गर आप समझे तो क्या समझे, गर अपना कहा आप समझे तो क्या समझे, मजा कहने का तभी है जब आप कहे और दूसरा समझे. आता हे जे इंटरॅक्शन आहे, ही जी क्रिया आणि आंतरक्रिया आहे, ही फार कमी वर्गांमध्ये होते. आता एका शिक्षण तज्ञाने असं विधान केलं बरोबर की देर आर नो टीचर्स इन इंडिया, देर आर ओनली डिक्टेटर्स. आणि विद्यार्थ्यांना तीच हवं असतं, रेडीमेड कट अँड राईट नोट्स इन द क्लास. तर ही अशी अवस्था झालेली आहे. तर साहित्यिक जो आहे त्याला किती कष्ट पडतात. आणि साहित्य निर्मिती केल्यानंतर या सँटियागो सारखा समुद्राच्या किनारी आल्यानंतर समुद्रातून प्रवास करीत असताना हे जे शार्क मासे आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून समीक्षक आहेत. आणि त्याच्या हाती जे उरतं, तो जो सांगाडा उरतो, ती त्याची वाङ्मयीन कलाकृती आहे. आणि त्यातलं वाचकांच्या पर्यंत किती पोचतं हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे बघा, या कादंबरीच्या माध्यमातून हे आपल्याला कळतं की निर्मिती प्रक्रिया किती कठीण अशा स्वरूपाची. आणि त्यानंतर मी एक आता वाचनाशी संबंधित अशी एक सुंदर कथा माझ्या वाचण्यात आली. ती म्हणजे अँटॉन चेकॉव नावाचा एक रशियाचा लेखक आहे आणि त्यानं द बेट नावाची कथा लिहिली. छोटीशी कथा आहे, फार मोठी कथा नाही आहे. आता या कथेमध्ये वाचनावरती एक फार मोठा भर दिलेला आहे. आता ही बेट म्हणजे काही शर्यत आहे. एक बँकर असतो, फार श्रीमंत आहे, आणि तो असाच पार्ट्या वगैरे देत असतो. आणि पार्टीमध्ये नाना प्रकारचे लोक येतात, मित्र असतात त्याचे. आणि त्याबरोबरच एका दिवशी पार्टी केलेली असताना एक विषय येतो चर्चेला, कॅपिटल पनिशमेंट. म्हणजे काय, मृत्यूदंड बरा की लाईफ इम्प्रिझनमेंट, आजन्म कारावास. काही लोक त्याला अजन्म म्हणतात, ते अजन्म नाही, आज जन्म कारावास. आता ही चर्चा सुरू झाली. वाद आहे खरं तर. हा बँकर अत्यंत श्रीमंत माणूस आहे, करोडपती आहे. आणि तिथं आलेला एक तरुण वकील आहे, 25 वर्षाचा, कोवळा. आणि बँकरचं म्हणणं असं की मृत्यूदंड कधीही चांगला, कारण माणसाचं कसं क्षणामध्ये सगळं संपून जातं. पण वकील असं म्हणतो की मृत्यूदंडापेक्षा आजन्म कारावास कधीही चांगला, कारण किमान तिथं आपल्याला जगता तरी येतं. आता या कथेमध्ये आपल्याला असं दिसतं की हा जो वकील आहे तरुण, तो म्हणतो की मी 15 वर्ष एका कोठडीमध्ये राहायला तयार आहे, 15 वर्ष. आणि बँकर म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, ही शर्यत लागते दोघांच्या मध्ये. आणि 15 वर्ष तू त्या कोठडीमध्ये राहायचं, तुला काय हवं असेल ते मी द्यायचा प्रयत्न करेन छोट्याशा खिडकीच्या माध्यमातून.
पण 15 वर्ष कमी पूर्ण झाली पाहिजे. 1 मिनिट जरी कमी पडला तरी तुला मी ही रक्कम देणार नाही. 2 मिलियन रुबल्स. आता रशियातली कथा आहे. आणि सगळं कबूल झालं, सगळ्यांच्या साक्षीनं कबूल झालं. आणि मग याच्या कारावासाला सुरुवात होती. आता गुन्हा केल्यानंतर भोगला जाणारा कारावास वेगळा असतो, कारण तिथं त्या गुन्हेगाराला माहिती आहे की आपण गुन्हा केलाय म्हणून आपल्याला हे सगळं आपल्या नशिबाला आलंय. पण याने स्वतःहून स्वीकारलेला हा कारावास आहे, तो काढणं फार अवघड असतं. आणि आपण पाहतो की हा माणूस वाचनावरती भर द्यायला लागतो. ही कथा तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण याच्यामध्ये वाचन प्रक्रियेचा एक पैलू या लेखकानं उलगडलेला आहे. पहिल्या वर्षी नुसता विनोदी साहित्यावरती भर, फक्त वाचन चालू आहे आणि तेही विनोदी उथळ अशा प्रकारचं वाचन करायला लागतो. दुसऱ्या वर्षी फक्त पियानो वाजवतो. अशीच वर्ष जायला लागतात आणि शेवटच्या 5 वर्षामध्ये हा माणूस जवळपास 600 ग्रंथ वाचून काढतो. आणि एक पत्र लिहितो तो आपल्या बँकरला उद्देशून की हे पत्र मी 6 भाषांमध्ये लिहिलंय आणि हे पत्र त्या त्या भाषेच्या तज्ज्ञांकडून तपासून घ्यायचं आणि जर यामध्ये एकही चूक आढळली नाही तर माझ्या कोठडीच्या बाहेर असलेल्या उद्यानामध्ये 1 बंदुकीची गोळी चालायची. आणि दुसऱ्या दिवशी 2 गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. त्याला प्रचंड समाधान आहे. जवळपास 15 वर्ष पूर्ण होत आहेत. एकच दिवस शिल्लक. आता पूर्वीचा जो बँकर आहे त्यावेळी तो करोडपती होता, आता तो करोडपती राहिलेला नाहीये. त्यांनी सगळे पैसे उधळले आणि त्याच्याकडे या माणसाला शर्यतीतले पैसे देण्यासाठी अजिबात काहीच नाहीये, एक घर जर सोडलं तर. आणि मग तो काहीतरी असा भयंकर विचार करतो की आता एकच मार्ग आहे, सरळ त्याच्या कोठडीमध्ये जाणं आणि त्याला संपवून टाकणं. आणि हा निश्चय करून तो त्या कोठडीत जातो खरं, पण तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा माणूस तिथं बसलेला आहे, कृश झाला एकदम, केस वाढलेले, दाढी आणि सापळाच शिल्लक राहिलेला आहे. या पत्रामध्ये त्याने एक पत्र ठेवलेलं असतं टेबलावरती आणि बँकर ते पत्र वाचतो आणि त्याच्या लक्षात येतं, कारण त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे त्या माणसाने की 15 वर्ष जवळपास, एकच दिवस कमी आहे फक्त आता, मी इथं राहिलो आणि इतकं काही वाचन केलं मी, सगळ्या भाषा अवगत केल्या, धर्मशास्त्र वाचलं, तत्त्वज्ञान वाचलं, विज्ञान वाचलं, साहित्य वाचलं आणि आता माझ्या लक्षात आलं की शर्यत अत्यंत निरर्थक आहे, हे सगळं माया आहे आणि यातनं मी कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मी काही मिनिटं शिल्लक असतानाच या कोठडीतनं बाहेर निघून जाणार. आणि इथं कथा संपते आणि आपल्या असं लक्षात येतं की या कथेमध्ये वाचनाच्या माध्यमातून लेखकाने एक सुंदर असा पैलू उलगडलाय आणि त्याला त्या 15 वर्षाच्या कारावासामध्ये हे सगळं कळलं एकाच ठिकाणी बसून. हे त्यातलं मला वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसते. त्यानंतर मी एक वेगळ्या अशा कथेचा उल्लेख करतो, मला वाटतं, आणि ही कथा तुमच्या वाचनात आली का नाही मला माहित नाही. एक 10-12 वर्षापूर्वी अंतर्नाद या नियतकालिकामध्ये एक सुंदर अशी कथा प्रकाशित झाली होती. आता बघा, साहित्यिकाचं काय काम आहे? सिंथेसिस इज द सोल ऑफ लिटरेचर. म्हणजे वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणणं आणि त्यातनं साहित्य निर्मिती करणं, अशी ही प्रक्रिया असते. आणि या अंतर्नादमध्ये त्या कथेचं शीर्षक होतं 5 जूनची कथा, ज्यू धर्मियांची कथा. अत्यंत छोटी कथा आहे, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहिला ज्यू कुठला होता? तो होता प्रेषित मोझेस. मोझेस आपल्याला माहिती आहे, साधारण 1400 BC चा हा प्रेषित आहे, ज्यू धर्मीय आहे. आणि तो पर्वतावरती जायचा, ईश्वराशी संवाद साधायचा आणि त्याने असं सांगितलं की तुम्ही आपलं शीश जे आहे ते देवावरती अर्पण करा, देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. हा झाला पहिला ज्यू. आता बघा, इतक्या सुंदर पद्धतीने या सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचं काम या साहित्यिकाने केलं. छोटी कथा आहे, लघु कथा आहे. दुसरा ज्यू आला, तो होता जीसस क्राइस्ट. आपल्याला माहिती आहे, बाय बर्थ जीसस क्राइस्ट वॉज अ ज्यू. आणि जीसस क्राइस्टने असं सांगितलं की तुम्ही तुमचं हृदय देवाच्या प्रती समर्पित करा, देव तुमच्यावरती प्रसन्न होईल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुम्हाला मोक्ष मिळेल, सॅल्वेशन ज्याला आपण म्हणतो. हा झाला दुसरा ज्यू. मग तिसरा ज्यू आला आणि तो होता कार्ल मार्क्स. आणि मार्क्सने असं सांगितलं की सगळे प्रश्न, या जगातल्या सगळ्या समस्या या पोटातनं निर्माण झालेल्या आहेत. ज्यांच्या पोटामध्ये आहे ते आहेरे आहेत आणि ज्यांच्या पोटात काहीच नाही आहे ते नाहीरे आहेत, हॅव्स आणि हॅव नॉट्स. आणि असा सिद्धांत त्यांनी मांडला. हा होता तिसरा ज्यू. त्यानंतर आला चौथा ज्यू, तो होता ऑस्ट्रियाचा. आणि तुम्हाला माहिती असेल, तो एक मनोविश्लेषक आहे, मानसशास्त्रज्ञ आहे
आणि त्याचं नाव आहे सिग्मंड फ्रॉइड. आणि तो पोटाच्याही खाली गेला आणि त्याने असं सांगितलं की सगळ्या समस्या ज्या आहेत मानवी जीवनातल्या त्या इथून निर्माण झालेल्या आहेत. आणि मग त्याने मनाचं विश्लेषण केलं. इगो आणि सुपर इगोमध्ये नाना प्रकारचे कॉम्प्लेक्सेस मांडले, वेगवेगळे सिद्धांत मांडले. हा झाला चौथा जीव. आता लेखकाची कमाल बघा, चौथा जीव येऊन गेला आणि सर्वात शेवटी आला तो 20व्या शतकातला 5वा जीव. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसतो, लॉर्ड अल्बर्ट आईन्स्टाईन होता. आणि तो असं म्हणाला की इन दिस वर्ल्ड नथिंग इज ॲब्सोल्यूट, एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह. त्यांनी सांगून टाकलं की या जगामध्ये निरपेक्ष असं काही नाही, सगळं सापेक्ष आहे. ही कथा वाचल्यानंतर माझ्या डोक्यात एवढी पक्की बसली आणि ही कथा मी कधीच विसरणं शक्य नाही. कारण ज्या अप्रतिम पद्धतीने आपल्याला माहिती आहे सगळ्या विस्कळीत गोष्टी आहेत, हे सगळे विस्कळीत घटक आहेत, पण ते एकत्र आणण्याचं काम लेखक करत असतो. आणि त्यात कुठेतरी एक साधर्म्य निर्माण करून एक काहीतरी वेगळा प्रभाव, ज्याला आपण सबलाईम म्हणतो, म्हणजे माणसाचं मन असं उदात्त होतं, उत्कर्षित होतं, अशा प्रकारचं साहित्य वाचल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी प्रतीत व्हायला लागतं. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं माझी वेळ पण संपलेली आहे. आणि खरं तर ॲम्फी थिएटरमध्ये येऊन या व्यासपीठावरती एक फार मोठा इतिहास आहे या हिराचंद नेमचंद वाचनालयाचा. इथं वक्ता म्हणून बोलण्याची मला वाटतं ही पहिलीच वेळ आहे 19 वर्षामध्ये. आणि मला वाटतं तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी कुठलाही प्रमाद माझ्या बोलण्यामध्ये केला नाही असं माझी खात्री आहे. आणि मी याबरोबरच माझ्या वाढीस विराम देतो आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.